रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहारसि. श्रीमद भगवद्गीतेतील 16व्या अध्यायातील 24व्या क्रमांकाचा हा श्लोक जो भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला आहे, तो श्लोक आपण आज चिंतनासाठी घेतलेला आहे. गेली 6 दिवस आपण दिवाळी निमित्तानं चिंतन केलंय. काल भाऊबीज झाली, अजूनही दिवाळी चालूच आहे, फटाक्याचा आवाज चालूच आहे. बघा, मध्ये मध्ये आपल्याला फटाक्याचा आवाज येईल, तर उपाय नाही त्याला. शक्य तेवढं मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. थोडा आजूबाजूला फटाक्यांचा आवाज आहे, काही हरकत नाही. तर आजच्या सेवेसाठी आपण जो श्लोक निवडला आहे, तो श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 16व्या अध्यायातील 24व्या क्रमांकाचा असा हा श्लोक आहे. आणि त्या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानोबारायांची अनेक ज्ञानोबारायांच्या ओव्या आल्या. त्यात पै ऐतापासून काढी ती ओवी आहे. त्यानंतर या कारणे पै बापा जया आती आपली कृपा, तेने वेदाची निरूपा आनन कीजे. त्यानंतर शास्त्र म्हणे ते सांडावे, वरी राज्य ही तृण मानावे. या सर्व प्रकारच्या अशा ओव्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. माऊली ज्ञानोबारायांनी या श्लोकावर चिंतन करताना, विचार मांडताना माऊली ज्ञानोबारायांच्या ओवीतील एक ओवी आपण या ठिकाणी त्यानिमित्तानं विचारात घेऊ. शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरू. ही माऊलींची ओवी आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला श्लोक, ज्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. मुळात श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय जो आहे, तो दैवी आणि आसुरी संपत्तीचं त्या ठिकाणी वर्णन करणारा असा हा अध्याय आहे. तसं जर पाहिलं तर काही लोकांच्या मते 15व्या अध्यायातच गीतेचं तत्वज्ञान सांगून झालं आणि त्यानंतर असं काहीही उरलेलं नाही की जे भगवंतांनी सांगावं. भगवंताला जे काही सांगायचं होतं, गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगायचं होतं, ते 15व्या अध्यायामध्ये संपलं, असं काहींचं मत आहे. आणि ते चुकीचं आहे असंही म्हणता येणार नाही. कारण 15व्या अध्यायातला गीतेतला जर शेवटचा श्लोक आपण बघितला तर इति असा शब्द आला. इति गुह्यतमं शास्त्र मीदमुक्त मयान एतद्बुद्ध्वा बुद्धिमानः कृतकृतच्च भारत. हा शेवटचा श्लोक 15व्या अध्यायातला आहे, ज्यात भगवान म्हणतात, हे गुह्यतम शास्त्र मी तुला सांगितलं. इति आपल्याला माहिती आहे, अथ शब्दानं प्रारंभ होत असतो आणि इति शब्दानं त्याचा शेवट होत असतो. तसा अध्यायाच्या आरंभी प्रत्येक वेळा अथ येतं आणि शेवटी इति हा शब्द येत असतो. पण इथे श्लोकाच्या शेवटच्या श्लोकाला सुद्धा इति शब्द आला. म्हणून काही लोकांचं असं म्हणणं आहे, इति गुह्यतमं शास्त्र मीदमुक्त मयानघ. काही का असे ना, पण एक सांगू का, पारमार्थिक ज्ञान संपत नसते, त्याचा शेवट होत नसतो. त्याच्यामुळं गीतेचं तत्वज्ञान, गीतेचा उपदेश हा संपणारा नाही. म्हणून त्या योगे आपण असं म्हणू शकत नाही की गीता तिथे संपली. या 16व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना जो गीतेचा उपदेश करतात, त्यामध्ये तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, किंवा माऊलींच्या भाषेमध्ये शास्त्र म्हणे ते सांडावे,
परी राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. म्हणजे कार्य अकार्याच्या दृष्टीने, कार्याकार्य विवेकाच्या दृष्टीने प्रमाण काय म्हणायचं तर फक्त शास्त्रच तुम्हाला प्रमाण मानता येईल असं भगवान स्वतः सांगतात. आणि माऊली सुद्धा त्यावर भाष्य करताना असं म्हणतात की शास्त्र जर म्हणेल की हे सोडा तर ते सोडल्याच गेलं पाहिजे. शास्त्र म्हणे ते सांडावे. सांडावे म्हणजे सोडायचं. शास्त्राने जर सोडा म्हटलं तो सोडावं. शास्त्र म्हणे ते सांडावे, वरी राज्य ही तृण मानावे. मिळालेलं राज्यपद ते सोडा म्हटलं तरी ते सोडायचं. राज्य तृणवत मानावं. वरी राज्य ही तृण मानावे, घे म्हणतल्या जे घेववीत म्हणावे विषयी विरू. विष घ्या म्हटलं तरी ते घ्यावं असं शास्त्र जर म्हणत असेल तर घ्या असं माऊली म्हणतात. शास्त्रासाठी कधी विष घ्यायला सांगणार नाही. शास्त्र कधी विष घ्यायला सांगणार नाही. यातला आपण सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे. काय आहे की कार्याकार्य विवेकाच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे याचा विचार करताना फक्त प्रमाणभूत काय असेल तर शास्त्र हे प्रमाणभूत आहे असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. भगवान श्रीकृष्ण या 16व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकामधून सांगतात, तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते. तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते आणि मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर जीवनाची कृतकृत्यता होते. ज्ञान उत्पन्न होणं ठीक आहे, ज्ञान प्राप्त होणं ठीक आहे, पण ते टिकणं महाकठीण आहे. ज्ञान जसं धन प्राप्त होणं एखाद्या वेळेस होऊ शकते, धन प्राप्त होईल, विद्या प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, पण ते टिकेल की नाही याची शंका आहे. तसं ज्ञानाने मोक्ष प्राप्त होते हे जरी खरं असलं तर ते ज्ञान टिकण्यासाठी काय करावं लागेल तर कर्माचा त्या ठिकाणी काय करावं आणि काय करू नये, करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि करणीय आणि अकरणीय हे फक्त आणि फक्त शास्त्रच सांगू शकते असं स्वतः भगवान म्हणतात. तस्मा शास्त्रम प्रमाणन्ते. आता मला सांगा, माऊली तर म्हणतात जे घेववी तेन म्हणावे विषयी विरू, जे घेववी तेन म्हणावे विषयी विरू. घ्या, विष घ्या म्हटलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही शास्त्राने सांगितलं तर. यावरून किती म्हणजे टोकाची भूमिका म्हणा किंवा एक प्रकारचा दांडगा आत्मविश्वास म्हणा किंवा एक निश्चयात्मक त्या ठिकाणी निश्चय म्हणा माऊलींचा दिसतोय. मला सांगा, अमृत प्यायला दिलं आणि विष प्यायला दिलं, काय पिलं पाहिजे? अमृत पिलं पाहिजे. पण माऊली म्हणतात इथे विष घ्या म्हटलं तरी विष घ्यावं लागेल, पण ते शास्त्र सांगत असेल तर. गंमत अशी आहे, मी सांगून गेलो शास्त्र विष घ्या म्हणणार नाही, पण अर्थ असा आहे शास्त्राने दिलेली आज्ञा ही प्रमाणभूत मानावीच लागते. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात की ज्यात शास्त्र प्रमाण म्हणून, शास्त्राची आज्ञा शिरसावंद मानून अनेकांनी त्याप्रमाणे आचरण केल्याचं दिसतं. जे माऊली ज्ञानोबाराय या ओवीतून सांगतात की शास्त्र म्हणे ते सांडावे, वरी राज्य हे तृण मानावे, जे घेववी न म्हणावे विषयी विरू. त्या माऊली ज्ञानोबारायांच्या आई वडिलांची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. दुःखद कथा आहे, डोळ्यामध्ये आसवाच्या धारा लागतील अशी कथा आहे. पण शास्त्र म्हणे ते सांडावे, वरी राज्य ही तृण मानावे. काय प्रायचित्त दिलं ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना. ब्रह्मवृंदांनी संन्यासाची पोर म्हणून माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाईंना हिनवत मौंजबंदीचा सुद्धा अधिकार नाही,
उपनयन विधी सुद्धा करता येणार नाही असा त्यावेळेला फतवा काढलाय. आणि यांची हेळसांड सुरू झाली. कुणाची? अहो, जे 4 वेदाचे मूर्ती आहेत, नवे नवे 4ही देव आहेत, तिन्ही देवदशे परब्रह्मीचे ठसे, नाही का? काय काय एका एकाचं काय वर्णन करावं? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला. काय सांगावं? सोपान काका ब्रह्मदेव आहे, माऊली ज्ञानोबा आहे, महाविष्णू आहे, आणि साक्षात महादेव निवृत्तीनाथ आहे. आणि आमची मुक्ताई तर ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. मुक्ताबाईंचा अधिकार ज्यांनी चांगदेवाला उपदेश केला अशा मुक्ताबाई. का सांगतो आहे? असे अधिकार संपन्न असलेले महात्मे आणि संत त्यांच्या आई वडिलांना त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. कुठलाही काकू न करता त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांच्या आई वडिलांनी जलसमाधी घेतली. इतिहास सर्वांना माहिती आहे. आता ती किती योग्य किती अयोग्य याचा न्याय निवाडा आपल्याला करता येणार नाही. कारण स्वतः माऊली म्हणतात, शास्त्र म्हणे ते सांगावे, वरी राज्य तृण मानावे, जे घेवविन म्हणावे विषयी विरू. किंवा स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तस्मा शास्त्र प्रमाण, ते शास्त्र प्रमाण आहे म्हणून शास्त्राच्या पद्धतीनं चालल्या गेलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णही तेच सांगतात, माऊली ज्ञानोबा सुद्धा तेच सांगतात. आणि अनेकांनी या शास्त्रावरती विश्वास ठेवला. शास्त्राला प्रमाण वाटतं. बरं, शास्त्रामध्ये अनेक वादविवाद सुद्धा आहेत. अनेक प्रकारचं खंडन मंडन आहे. शून्यवाद आहे, आरंभवाद आहे, अद्वैतवाद आहे, मायावाद आहे, अजातवाद आहे, परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे, अनेक वाद आहे. आणि या वादाचं खंडन मंडन सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रकार करत असतात. आणि हा वाद म्हणजे लाठ्या काट्यांचा वाद नसतो. हा त्या ठिकाणी बुद्धीवर, शास्त्राच्या अभ्यासावर केलेला वाद असतो. आणि अशा प्रकारचा वाद करत असताना वेदाला मानणारे, शास्त्राला मानणारे असे अनेक महात्मे त्या ठिकाणी होते. त्यातीलच एक कुमारील भट्ट नावाचे एक मोठे महात्मे आहेत, ज्यांनी वेद सांभाळला, वेदाचं रक्षण केलं, वेद वाढविला. असे जे कुमारील भट्ट होते, त्यांनी अनेकांच्या मताचं खंडन करून वेद आणि शास्त्र प्रमाणभूत आहेत, वेद आणि शास्त्र त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे, नव्हे तेच प्रमाणभूत आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी वाटेल ते खंडन मंडन केलं. सर्वांचं खंडन मंडन झाल्यानंतर एक शेवटचा प्रयत्न म्हणून विरोधकांनी एक प्रयत्न केला की आता या कुमारील भट्टाला कुठेतरी आपण फसवलं पाहिजे. म्हणजे एकदा हा वादी मिटला की वाद आपोआपच मिटेल. वाद काय आहे? श्रेष्ठ काय? वेदशास्त्र श्रेष्ठ की दुसरं काही श्रेष्ठ? यावरचा वाद होता. कुमारील भट्टांनी त्या ठिकाणी धर्म सिद्ध केला, धर्माचा त्या ठिकाणी सांभाळ केला, वेदाचा सांभाळ केला, वेद वाढविला, वेद प्रामाण्य वाढविलं. आणि म्हणून विरोधिकांनी त्या ठिकाणी कुमारील भट्टांना सांगितलं की शास्त्रीजी, तुम्ही एक काम करा, तुमच्या वेदावरती एवढा विश्वास आहे ना, वेदाला तुम्ही प्रमाणभूत मानताना, मग एक काम करा, या 3000 फुटाच्या डोंगरावरून तुम्ही खाली उडी मारा आणि तुम्ही जर वाचले तर आम्ही वेदाला मानू. आता मला सांगा, काय हे शक्य आहे? आता मला जर कोणी म्हटलं की तुम्ही ही ज्ञानेश्वरी सांगता, तुम्ही जे सांगितलेलं खरं आहे हे आम्ही मानतो, पण तुम्ही एक काम करा, का जरा वरून पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारा. मी मारेल का? कारण आपला तो अधिकार नाही, आपल्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य नाही, आपल्या वाणीचं तेवढं तप नाही, आपला तेवढा अभ्यास नाही, आपलं तेवढं शास्त्रशुद्ध अध्ययन नाही, आपल्याला शक्य नाही. पण कुमारील भट्टांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, पण माझा वेद श्रेष्ठ आहे, माझं शास्त्र श्रेष्ठ आहे. ठरल्याप्रमाणे
कुमारील भट्टांनी आपले वेद सोबत घेतले, डोक्यावरती वेद घेतले आणि त्या डोंगरावरती निघाले. विरोधक सुद्धा सोबत होते. त्यांनी सांगितलं, वरून तुम्हाला उडी मारायची आहे, खोल दरीत उडी मारायची आहे आणि तुम्ही जर वाचलात तर आम्ही वेदाला मानू. त्या ठिकाणी कुमारील भट्टांनी वेद डोक्यावर घेतले आणि डोंगरावर निघाले. आणि वेद घेऊन डोक्यावर निघाल्यानंतर वर डोंगरावर पोचले आणि वेद आपल्या छातीशी लावले आणि भगवंताकडे, वेद प्रतिपाद्य असलेल्या भगवंताकडे एक दृष्टी टाकली असेल आणि सांगितलं, यदी वेद प्रमाणेषु जीवे माम. यदी वेद प्रमाणेषु जीवे मम असं म्हणून कुमारील भट्टांनी वेद छातीशी घेऊन 3000 फुटाच्या डोंगरावरून खाली उडी मारली. आता गंमत अशी झाली, 3000 फुटावरून खोल दरीत उडी मारल्यानंतर कोणी वाचणार का? याआधी बऱ्याच जणांनी उड्या मारल्या, त्यांचे हाडही सापडले नाही. आणि कुमारील भट्टांनी उडी मारली. कुमारील भट्टाच्या त्यांनी छातीला लावलेले वेद जसेच्या तसे राहिले. कुमारील भट्ट सुद्धा त्या ठिकाणी सही सलामत वाचले. कुमारील भट्ट वर आले आणि सर्वजण बघतात तर कुमारील भट्ट आहे तसेच आहेत. वेदाचं महत्व सिद्ध झालं, पण कुमारील भट्ट मात्र त्यावेळेला नाराज झाले आणि कुमारील भट्ट म्हणतात, अरे माझं काय चुकलं होतं? अरे पण काय चुकलं? तुम्ही तर वाचलात ना. नाही म्हणे, तो डोळ्याला लागलं, डोळ्याला काडी लागली. बाजूचे लोक म्हणतात, अहो सोडा ते, डोळ्यालाच काडी लागली. बाकीचे यद्गत्वा ज्या ठिकाणी गेले ना त्या ठिकाणी पुन्हा आलेच नाही, वाचलेच नाहीत. मग वाचले तरी कुठे घेऊन बसलात ती काळी? पण कुमारील भट्ट म्हणतात, नाही, मी वेदाला प्रमाण मानतो, वेद सत्य आहे, तर माझ्या डोळ्याला काळी लागलीच कशी? कुमारील भट्ट ऐकायला तयार नाही. शेवटी भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान सांगतात, अरे कुमारील भट्टा, तुला फक्त काडी डोळ्याला लागली, त्याचं कारण तुझं काडी एवढं चुकलं. म्हणजे काय चुकलंय माझं? म्हणजे तू काय बोलला? कुमारील भट्टा, तू जे बोलला की यदि वेद प्रमाणेषु जीवेम, म्हणजे जर वेद सत्य असेल तर वेद आणि मी वाचेल. वेद सत्य असेल तर जर हा शब्द आला आणि ज्या अर्थी तुझ्या मुखातून जर वेद सत्य असेल असं आलं, त्या अर्थी तुझ्या मनात थोडीशी शंका होती असं वाटलं आणि म्हणून तुझ्या डोळ्याला काठी लागली. काय कठीण वर्म आहे हो, काय कठीण शास्त्र आहे. तू जर म्हटलं असतं की वेद सत्य आहे, पण तू जर वेद सत्य आहे म्हटलं ना, जरी वेद सत्य असेल, यदि वेद म्हटलं ना, म्हणजे जर वेद सत्य असेल असं म्हटलं, त्यावेळेसच तुझ्या मनात यत्किंचित का होईना तो अविश्वास दाखवला. उदाहरणातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की शास्त्रावर एवढी अढळ श्रद्धा, अटळ श्रद्धा कुमारील भट्टांची होती. शेवटी वेदाचं प्रामाण्य सिद्ध झालं. वेद शास्त्र हे प्रमाण आहे असं त्या ठिकाणी कुमारील भट्टांच्या यातून सिद्ध झालं. असे अनेक प्रमाण आहेत, अनेक घटना आहेत की शास्त्राला प्रमाण मानून त्या ठिकाणी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते हे जे भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे आचरण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तुम्हाला सांगू का, शास्त्र प्रमाण आहे हे मी म्हणतो, तुम्ही म्हणता, साधू म्हणतात, संत म्हणतात, ऋषी म्हणतात, एवढ्यावरच आहे का? अहो, ज्याच्या मुखातून वेद निघाला, जो स्वतः वेद प्रतिपाद्य आहे, तो भगवान श्रीकृष्ण सुद्धा जर म्हणत असतील की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, तर मग आता जायचं कुणाकडे? लक्षात आला का माझा मुद्दा? ज्या देवाला आम्ही मानतो, ज्या परमात्म्याला आम्ही मानतो, तो म्हणतो की कार्य विवेकासाठी करणीय काय आहे, काय करावं आणि काय करू नये यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत लागत असेल, कुणाकडे जावं लागत असेल,
तर फक्त आणि फक्त तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. माऊली ज्ञानोबा सुद्धा तेच म्हणतात की शास्त्र म्हणे ते सांडावे, शास्त्र म्हणे ते शास्त्र म्हणे जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी न म्हणावे विषयी विरू. कार्य व्यवस्थिता बाबतीत फक्त शास्त्रच प्रमाण आहे. शास्त्राशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी प्रमाण नाही. म्हणून कर्म करत असताना फक्त आणि फक्त शास्त्राने जे सांगितलं त्या पद्धतीनंच गेलं पाहिजे. या श्लोकावरती आणखी बरंचसं चिंतन आहे. परमार्थामध्ये प्रमाण काय काय हो? परमार्थामध्ये प्रमाण काय काय? परमार्थामध्ये 4 गोष्टी प्रमाण मानाव्या लागतील. एक, भगवंताला प्रमाण मानावं लागेल. दुसरं, संतांना प्रमाण मानावं लागेल. तिसरं, श्री गुरूंना प्रमाण मानावं लागेल. आणि चौथं, शास्त्राला प्रमाण मानावं लागेल. आता या 4ही गोष्टी प्रमाणभूत आहेत, याशिवाय परमार्थ होऊच शकत नाही. असं असताना स्वतः भगवान का म्हणतात की तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते? त्याचं कारणच आहे, परमार्थामध्ये ह्या गोष्टी प्रमाण असतील. परमार्थ जीवन जगताना ब्रह्मप्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठी ह्या 4 गोष्टी प्रमाण असतील. पण कार्य विवेकासाठी, कर्म कसं करावं यासाठी ह्या गोष्टी प्रमाण नाहीत. यासाठी फक्त शास्त्र प्रमाण आहे. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. आता बाकी जो विषय आहे, देव प्रमाण का नाही, संत प्रमाण का नाही, गुरु प्रमाण का नाही आणि शास्त्रच का प्रमाण आहे, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पण हा विचार आपण पुढच्या भागात करू. आज तुर्तास आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया याच श्लोकावर चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली गवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.